नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही सुरुवातीचा थंबनेल बघितला असेल की निश्चितच मेघना ऑरेंज अर्थात जी शेवंती आहे या शेवंतीमध्ये जी मेघना ऑरेंज आहे याच्यावरती खत व्यवस्थापन कोणतं करणं गरजेचं आहे निश्चितच आज या छोट्याशा वेळामध्ये आपण समजून घेऊ। त्यामुळे निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। जे आपल्या अजूनपर्यंत जे आपले नवीन शेतकरी बांधव आहे त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। मित्रांनो, मेघना ऑरेंजला खत व्यवस्थापन करताना कोणकोणत्या न्यूट्रिशनची गरज आहे खूप गरजेचा विषय हा, कारण जे आपले कलर परिपक्वता येण्यासाठी मेघना ऑरेंज हा ऑरेंज जो कलर येण्यासाठी काय परिपक्वता किंवा कुठल्या न्यूट्रिशनची गरज लागते हे आपल्याला स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचे। तर निश्चितच शेवंती ही पीक जवळजवळ 6 ते 7 महिन्याचं पीक आहे, जवळजवळ 3-3.5 महिन्यांनी चालू होत आहे। तर आपल्याला पहिले व्यवस्थापन करत असताना या ठिकाणी दमदार खतांची गरज आहे। त्यानिश्चित या ठिकाणी आपण 14 एकरी 2 बॅगा, त्याचबरोबर पोटॅशची 1 बॅग पोटॅश वापरू शकता किंवा एसओपी सुद्धा आपण या ठिकाणी गृहीत धरू शकतो। त्याच्यानंतर महत्वाचं जे आहे मायक्रोरायझा किंवा आपण त्याला ह्युमिक म्हणू शकतो, ह्युमिक 10 किलो। सर्वात जास्त गरज लागत असेल तर ती निश्चित आहे निश्चितच सल्फरची। तर सल्फर साधारणपणे एकरी 20 किलो दाणेदार स्वरूपातील असेल तर, पावडर स्वरूपातील असेल तर 10 किलो शक्यतो सल्फरचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी जास्त ठेवायचं, कारण येणाऱ्या दिवसांमध्ये समजा आज उदाहरणार्थ मे महिना चालू आहे तर येणाऱ्या दिवसांमध्ये म्हणजे 3-3.5 महिन्यांनी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ज्यावेळेस कलर येणं परिपक्वता येणं या थंडीच्या दिवसांमध्ये किंवा या पावसामध्ये त्यावेळेस त्याला जी हीट पाहिजे जी उष्णता पाहिजे ती मिळत नसते, त्यामुळे कलर परिपक्वता येत नाही। अर्ध पान सफेद झालेलं असेल तर अर्ध कलरफुल आलेलं असेल तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला न्यूट्रिशनमध्ये सल्फरचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये ठेवायचे। त्यासाठी सल्फर एकरी 20 किलो किंवा पावडर स्वरूपात असेल तर 10 किलो। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असेल तर फेरस, तर फेरस सल्फर सुद्धा आपल्याला या ठिकाणी देताना 10 किलो द्यायचं आहे। आणि तिसरी गोष्ट आहे झिंक 10 किलो। म्हणजे ह्या ज्या 3 गरजा आहेत ह्या महत्वाच्या आहेत कलर परिपक्वता येण्यासाठी, तर ह्या आपल्याला बेसल डोसमध्ये आताच द्यायच्यात किंवा आपण ड्रिपचं जेव्हा शेड्यूल असेल त्यावेळेस आपल्याला सुद्धा कंटिन्युटी ठेवायचं आहे त्या वातावरणातील परिस्थितीनुसार बदलानुसार। त्याच्यानंतर पुढला विषय खत व्यवस्थापनामध्ये असणार आहे त्यांच्या सिलिकॉन आहे। झाडं चांगली बनली पाहिजे, झाडं ट्रेस फुल न राहता चांगल्या पद्धतीने हेल्दी आरोग्य राहिली पाहिजे। त्याच्यानंतर महत्वाचा विषय असेल निश्चितच टाटाचं जोग आहे, जे सेंद्रिय कर्ब आहे त्याच्यामध्ये सेंद्रिय खत आहे ते सुद्धा आपल्याला फायदेशीर आहे। आणि विशेष म्हणजे निंबोळी पेंट हे जे परिपक्व आहे मायक्रोटनचा या ठिकाणी आपण वापर करणार आहोत, पण आपण या ठिकाणी मुद्दामून झिंक घेतलाय, फेरस घेतलाय, सल्फर घेतलाय। राहिला मॅग्नेशियमचा विषय, तर मॅग्नेशियम आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत। बोरॉनचा विषय राहिला तर कॅल्शियम बोरॉन आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये घेणार आहोत। ज्या महत्वाच्या 3 गोष्टी आहेत सल्फर आहे, फेरस आहे, झिंक आहे, हे आपल्याला कंपल्सरी बेडमधून पण घ्यायच्या, ड्रिपच्या माध्यमातून पण म्हणजे सॉइल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून पण, ड्रिपच्या माध्यमातून पण द्यायचे। आणि फवारणीला आपण कॅल्शियम बोरॉन तर कंटिन्युटी करणार आहोत, कारण आपल्याला शायनिंग चांगल्या पद्धतीने पाहिजे। तर हे जे खत व्यवस्थापन आहे हे आपल्याला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी देऊन जाईल। तर ह्या मेघना ऑरेंजला ही लागणारी ही न्यूट्रिशन युक्त जी गरज खतांची आहे ती आपल्याला कंपल्सरी या ठिकाणी द्यायची आणि त्याच पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन करायचं। तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला खत व्यवस्थापन हे स्टेप बाय स्टेप करून घ्यायचे आणि येणाऱ्या न्यूट्रिशनवरती चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन करून आपल्या ठिकाणी मेघना ऑरेंजवरती उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढवायचे। उत्पादन चांगल्या वाढलं तर बाजारभाव सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळत असतात। बाजारभाव जवळजवळ 100 रुपयापासून तर 200 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी बाजारभाव बघायला मिळाले किंवा आपण सुद्धा बघताय। तर हे खत व्यवस्थापन आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचे आणि त्या पद्धतीमध्ये नियोजन करायचे। तर अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर छोट्याशा वेळामध्ये मेघना ऑरेंज जे शेवंती खत व्यवस्थापन आहे ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय। याची तो तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल तर करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।